राज्यसभेच्या राज्यातील 6 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे। याच पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाच्या 15 आमदारांना कोणता पक्षादेश लागू होईल याचा कायदेशीर मसुदा येऊ शकतो असं कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी म्हटलंय। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। पाहूयात। कायदेतज्ञ असीम सरोदे सर आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावरती आहेत आणि राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 6 जागेवरती निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाचे 15 आमदार पक्षादेश कोणाकडे असणार त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात। सर कसं बघता याकडे? एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत जे पळून गेलेले आमदार आहेत त्यांनी जो घटनात्मक पेच प्रसंग निर्माण केला आणि त्या संदर्भात एक अत्यंत घटनाबाह्य निर्णय राहुल नार्वेकर यांनी दिलेला आहे। तेव्हापासून व्हीप कोण असेल हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि पहिल्यांदाच राज्यसभेच्या संदर्भात राज्यसभेत जे खासदार आहेत ते काही जण रिटायर्ड होणार आहेत आणि त्यांच्या संदर्भातली निवडणूक होणार आहे। राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय चॅलेंज करण्यात आलेला आहे। हा निर्णय घटनाबाह्य असल्यामुळे त्यामधील सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे की भरत गोगावले यांनाच व्हीप म्हणून मान्यता दिलेली आहे ती रद्द करावी किंवा तात्पुरता त्यावर स्थगिती आदेश द्यावा अशा प्रकारची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आलेली आहे। त्यावर सोमवारी सुनावणी आहे आणि मला नक्की विश्वास आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या हे लक्षात येईल की ज्या पद्धतीने राहुल नार्वेकर यांनी चुकीचा निर्णय दिलेला आहे त्यामुळे राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर तात्पुरता स्थगिती आदेश जरूर पारित होईल आणि त्यामुळे कोणीही नुकसान करणारा म्हणजे 15 जे आमदार आहेत त्यांच्यावर दबाव टाकणारा आणि उद्धव ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेला नुकसान पोहोचवणारा कोणताही आदेश किंवा व्हीप काढण्यात येऊ नये आणि त्या आदेशाचं उल्लंघन केल्यास कोणी अपात्र ठरणार नाही अशा प्रकारचे सुद्धा आदेश सुप्रीम कोर्ट देऊ शकतो। कॅमेरामन राजू सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।